आज 1 ऑगस्ट, नवा महिना सुरू झाला. 2-3 दिवसांनी श्रावणही सुरू होईल. सगळ्यांना शुभेच्छा. सकाळीच उल्लेख केला होता की आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि ज्यांनी या सगळ्या वेदांचा, सगळ्या शास्त्रांचा आणि भगवद्गीतेचा भरपूर सूक्ष्म रीतीनं अभ्यास केलेला आहे. तर त्यांना आपण वंदन करूया. आजच एक कथा ऐकायला मिळाली, ती पण टिळकांबद्दलची सांगते आणि मग आपण प्रार्थनेनंतर ते ऐकूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवी तामहा पुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण ज्ञानदेवांचं जसं आगळेपण वेगळेपण पाहतोय, तसंच आज अगदी छोटासा किस्सा सांगते. बहुतेकांनी ऐकलेलाही असेल, कदाचित आजच कुणाच्या वाचनात ऐकण्यात आला असेल. मुद्दाम तो उल्लेख करते की तुका हे लोकमान्य टिळक, त्यांनासुद्धा म्हणे डायबिटीस झालेला होता आणि त्यांचं कुठलं तरी छोटंसं एक ऑपरेशन करायचं होतं. म्हणून डॉक्टरांकडे गेले. टेबलवर घेतलेलं होतं आणि डॉक्टरांमध्ये चर्चा चाललेली होती की यांना किती प्रमाणात हे द्यावं, भूल द्यावी, ॲनेस्थेशिया, आणि किती वेळ त्याचा परिणाम राहील वगैरे असे ते चर्चा करत होते. आणि म्हणे त्यांना डायबिटीस पण आहे, म्हणजे तशा प्रकारचं आपल्याला हे द्यावं लागेल. तर ते सगळं ऐकत होते. त्यांची चर्चा बराच वेळ चालली होती. आपण 1 मिनिटात संपवणार आहे. तर टिळक म्हणाले, डॉक्टर, तुम्हाला भूल द्यायची आहे का? किती वेळ लागेल ती भूल द्यायला आणि उतरायला? त्यांनी काहीतरी सांगितलं असेल गणित, अर्धा तास 1 तास. मग सगळं ऑपरेशन वगैरे सगळं व्हायला किती वेळ लागेल? सांगितलं असेल 1 तास लागेल, अर्धा तास लागेल. ते म्हणे तुम्ही काहीच काळजी करू नका, मला कुठलीच भूल देऊ नका. मला जे एक मनात येईल ते मी गणित सोडवत राहील आणि जोपर्यंत मी गणित म्हणजे तुमचं जेवढ्या वेळाचं हे आहे तशा प्रकारचं मी गणित माझ्या मनामध्ये घेईल आणि ते मी सोडवत राहील. तुम्ही भूल वगैरे मला देण्याच्या फंदातच पडू नका, काहीही काळजी करू नका. तुमची भूलही मला समजणार नाही, तुमचं मला ऑपरेशनही समजणार नाही. सकाळीच त्या ताई विचारत होत्या की भक्ती, मुक्ती किंवा हे जे आपण सध्या या मार्गाला लागलेले आहोत, परमार्थाचा विचार करतो आहोत, ब्रह्म म्हणजे काय? तर प्रत्येकानं किंवा कर्म करायचं त्याबद्दल त्यांनी तो छान प्रश्न विचारला होता. तर ते गणितज्ञ होते. संस्कृत आणि गणित हे 2 त्यांचे विषय होते आवडीचे. तर इतकं माणसांनी त्या विषयाला वाहून घेतलेलं असेल तर त्याला या सगळ्याचा विसर पडणार आहे, दुःखाचा पडणार आहे, संकटाचा पडणार आहे. आणि आपल्याला जे चाललेला आहे विषय की असा मनुष्य कसा असतो, त्यानं कशा म्हणजे या सिद्धीला पोहोचलेला जो असतो तो कसा ओळखायचा, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत. तर आपण 120पर्यंत काल घाईघाईत थोड्या ओव्या पाहिल्या होत्या. काही वेळेला अडचण आलेली होती, तर पुन्हा थोडासा आढावा घेऊयात. 59वा श्लोक आपण काल पाहिलेला होता की जो बुद्धीनं अत्यंत शुद्ध आहे, जनधैर्यानं स्वतःला मन आणि इंद्रियापासून नियमन केलेलं आहे आणि शब्दादी सगळ्या विषयांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे. आणि रागद्वेषो व्युदस्यच, आणि राग आणि द्वेष ज्यांनी टाकून दिलेले आहेत. सकाळी आपण जेव्हा भागवताचा अभ्यास करत होतो त्यावेळेला तेही मला सांगायचं होतं की सप्ताहाची जी रीत सांगितलेली आहे, भागवताचा सप्ताह कसा करावा, तर त्याच्यातलं प्रमुख त्यांनी सांगितलेलं आहे की एक तर मौन धरायचे,
आणि ह्या सगळ्यांचा त्याग करायचा. षड्रिपूंचा त्याग करून मगच ते जर आपण पारायण केलं तर ते यशस्वी होणार आहे. तुम्हाला मोक्ष मिळेल. ज्याला त्याच्यात सुद्धा त्यांनी सगळे प्रकार दिलेले आहेत. ज्यांना मोक्षासाठी हवं आहे त्यांनी एवढे दिवस करा, ज्यांना समृद्धी पाहिजे त्यांनी एवढे दिवस करा. तर ते जाऊ दे आपल्याला जास्त. म्हणजे जसं गणपती स्तोत्रात म्हणले, विद्यार्थी लभते विद्याम धनार्थी लभते धनम, तसंच सगळ्याच ग्रंथांच्या बाबतीत आहे. मग आता हा जो मनुष्य आहे, मोक्षार्थी जो मनुष्य आहे, ज्याला नैष्कर्म्य सिद्धीला पोहोचलेला आहे, तो काय काय करतो, त्याची अवस्था कशी असते. तर तो गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने विवेकरूपी तीर्थाच्या तीरी येतो. म्हणजे गुरु पहिला विवेक शिकवतात आणि मग तो विवेकाच्या तीर्थावर पोहोचतोय आणि मग अज्ञानानं माखलेल्या बुद्धीचा मळ सगळा धुवून टाकतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी. बाकी तुम्ही घर स्वच्छ कराल, दारात रांगोळी घालाल, केळीचे खुंट लावाल, अजून काय फुलांच्या माळा लावाल, ही सगळी बाह्य शोभा झाली. पण ज्याला ह्या अवस्थेपर्यंत जो पोहोचलेला आहे तो अंतर शुद्ध करत असतो, मन शुद्ध करत असतो, बुद्धी स्वच्छ करत असतो, इंद्रियांना ताब्यात ठेवत असतो. त्याच्यासाठी त्यांनी चंद्रग्रहणाचं उदाहरण दिलं होतं. ते चंद्रग्रहण सुटल्यावर राहूनं ग्रासलेली जी चंद्राची शीतल अशी प्रभा आहे किंवा चंद्रिका आहे, ती पुन्हा चंद्राला गाढ आलिंगन देते. म्हणजे एखादं संकट टळल्यानंतर जसं आपण एक पेढे वाटतो किंवा आनंद मानतो किंवा छान मन प्रसन्न होतं, तशी अवस्था या माणसाची होत असते की तो पूर्ण शुद्ध होतो, स्वच्छ होतो आणि ती शुद्ध बुद्धी निरंजन आत्म्याशी एकरूप होते. म्हणजे कसलाच मध्ये अडथळा येत नाही. आता जसं आपण म्हणतो की छान पायघड्या घातलेल्या आहेत, आता काहीही अडचण येणार नाही. नवरा नवरीला असेल, सासू सासऱ्यांना असेल, त्याच्यावरून आणायचं असेल तर. तसं आता आपल्याला ह्या नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेल्या माणसाला आता कशाचाही अडथळा येणार नाही आहे. कारण बुद्धी शुद्ध झालेली आहे आणि ती आत्म्याशी एकरूप झालेली आहे. दुसरं पतिव्रतेचं उदाहरण दिलेलं होतं. काय दिलेलं होतं की जशी पतिव्रता सासर आणि माहेर ही दोन्ही कुळं सोडून फक्त आपल्या पतीशी रममाण होत असते, एकरूप होत असते आणि प्रिय पतीलाच अनुसरत असते, तसा हा शुद्ध बुद्धीचा मनुष्य सगळ्या सुखदुःखादी द्वंद्वाचा, सासर माहेर हे सुद्धा एक प्रकारचं द्वंद्वच असतं बरं का. प्रत्येक स्त्रीला विचारा किती कसरत करत असते. एका बाजूला सासर, एका बाजूला माहेर असं तराजूत ठेवलेलं असतं आणि कुठलंच पारडं जड होऊन द्यायचं नसतं आणि कुठलंच खाली जाऊ द्यायचं नसतं. दोघांना सांभाळून घेणं हे त्या स्त्रीची म्हणजे सगळ्यात कौशल्याचा भाग असतो. त्यामुळे तिलासुद्धा ह्या द्वंद्वाचा त्यागच करावा लागतो. आता आत्मज्ञानासारख्या जिव्हाळ्याच्या अशा श्रेष्ठ वस्तूला इंद्रियांनी सतत जर दूर ठेवलं आणि शब्दादी 5 विषयांनाच जर महत्त्व दिलं, जर उलटं सांगितलं आता, तर काय होईल? त्यांचं विलक्षण स्तोम माजेल. कोणी कोणी म्हणतात मग ताई एवढं हे केलं तर नाही का चालणार, किंवा आजी जे असेल ते थोडंसं खाल्लं तर नाही का चालणार, नियंत्रण ठेवायचं आहे, मग मी एवढं नाही एवढं खातो. असं नाही. इंद्रियांचे चोचले जर पुरवायचे असतील, लाड जर पुरवायचे असतील, 5ही इंद्रियांचे प्रत्येकाला. काही जण बघा लहान मुलांना म्हणतात मला फक्त 5 मिनिट मोबाईल दे, मी परत हातात धरणार नाही. एकदा त्यांना मुभा दिली ना की ते त्यांचं खेळणं झालेलं आहे आजच्या काळात. तसं प्रत्येक इंद्रियांचं आपण मोठी माणसंसुद्धा बहुतेक वेळेला तसंच करतो. म्हणजे ज्यांनी आता सोडलं आहे सगळं, टी व्ही मला तर अजिबात नको वाटतो, तो टी व्ही नको, काही नको, सगळं फक्त या सगळ्या ग्रंथांचं चिंतन, परमेश्वराचं चिंतन यामध्ये मन रमायला पाहिजे. आणि ते एकदा मन रमायला लागलं की ह्या इंद्रियांचे सोजले आपल्याला उरतच नाहीत. आता सूर्यकिरण जर लुप्त झाले तर मृगजळ दिसणारच नाही. किंवा तसे इंद्रियांचा धैर्यानं निग्रह केला की हे 5 विषय आपोआप नाहीसे होतात. समर्थही तेच सांगतायत, ज्ञानदेवही तेच सांगतायत, सगळे ग्रंथकार, सगळे संत, तुकारामादी सगळे जे आहेत ते पुन्हा ते सांगतात की
आपल्या जिव्हेवर पहिला नियंत्रण आणा. एक सूत्र आहे, जिव्हेपाशी सूत्र आहे. 2 प्रकारे जिव्हा कार्य करते. एक तर सगळ्या वस्तूंची चव आपल्याला समजते जिव्हेमुळं, आणि दुसरं म्हणजे बोलणं. आता मगाशी म्हणलं तसं कुणालाही व्यर्थ वाईट लागल असं बोलायचं नाही. एक दिवस ठरवा, मग एक दिवस यशस्वी झाला तर दुसरा ठरवा, तिसरा ठरवा, चौथा ठरवा. 7 दिवस जर ह्या गोष्टी जमल्या तर आपण छान पारायण करू शकतो. बरं, आता त्याच्या पुढच्या आपण ओव्या बघणार आहोत. नेणता अधमाची यांना, याही झाल्या होत्या, खरं बरोबर आहे, याही झालेल्या आहेत. की नीच वृत्तीचा जो भ्रष्ट मनुष्य आहे त्याच्या घरचं अन्न कधी सेवन करायचं नाही, आणि केलंच तर त्याचं वमन करायचं. काल खरं या झालेल्या होत्या, म्हणजे थोड्याफार त्यातल्या त्या सांगायच्या राहिल्या. तशीच इंद्रियांना सुद्धा विषयांपासून, वासनांपासून, इंद्रिय भोग्य ज्या वासना आहेत त्या ओकून टाकायच्यात. जसं वमन करतो आपण न अयोग्य ठिकाणचे जेवण जेवलं तर, तसं. मग ही इंद्रियांची अंतर्मुख वृत्ती ही आत्मस्वरूपी पवित्र गंगेच्या विशुद्ध किनाऱ्यावर तो आणतो. सुंदर अशी कल्पना भगवंतांनी केलेली आहे की इंद्रियांना अंतर्मुख करायचं. ही बहिर्मुख आहेत, सारखी बाहेर पळत आहेत बघा. तर त्यांना पवित्र गंगेच्या विशुद्ध किनाऱ्यावर आणायचे. गंगा पवित्र आहे, पण कुठली गंगा? आत्मस्वरूप. एकदा आत्मस्वरूपाकडे ती वळली ना आपली इंद्रियांची वृत्ती, की ती पुन्हा इकडे तिकडे भरकटणारच नाही आहे. आणि मग त्यांना थोडंसं प्रायश्चित्त देतो आणि इंद्रिय स्वच्छ करतो. घरातली भांडी, देवाची उपकरणे ही जरा खराब झाली की आपण रोज स्वच्छ करतो. रोज रोज भांडी घासतो, रोज रोज कपडे धुतो. का बरं? ते स्वच्छ पाहिजेत. तशी ही आपली इंद्रियसुद्धा किंवा ह्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत या सगळ्या स्वच्छ ठेवायच्यात. इंद्रियांना स्वच्छ करायचं म्हणजे काय? की जे मनामध्ये किलमिश असेल, जे क्रोध, सगळे षड्विकार असतील, त्या एक एक गोष्टी काढून टाकायच्या आणि मनही स्वच्छ करायचं. म्हणजे मनासह योगधारणेशी त्याची भेट घडवून आणायची. मागच मी सांगितलं होतं की सगळी इंद्रिय जागेवर आहेत, पण मनच जर जागेवर नसेल, मन जर त्याच्याशी जोडलं नाही, तर आपल्याला कानाने ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, घ्राणेंद्रियांनी वास येणार नाही, त्वगेंद्रियाला स्पर्श करणार नाही, आणि रसनेंद्रियाला चव कळणार नाही. म्हणून इंद्रिय आणि मनाचं सुद्धा जवळचं जे नातं आहे, त्यांचं ऐक्य कसंच प्राप्त करायचे ते सगळं सांगितले. आणि एखाद वेळेला आपलं पूर्वसुकृत जुळून आलं म्हणून चांगली काही घटना घडली, चांगलं भाग्य पुढ्यात आलं म्हणून त्यांनी हुरळून जायचं नाही, किंवा भाग्य आपलं थोडंसं जुनं काहीतरी दुष्कृतामुळं जर तेही वर उफाळून आलं, अनिष्ट काही घडलं, तर त्यांनीही कधीही नाराज व्हायचं नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो, हे जे सांगितलेलं आहे. मग ततो युद्धाय युजस्व, ते भगवंत सांगतातच आहे. अजून हा कसा आहे हे 52व्या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे हळूहळू याला एक वेगळं वळण मिळतं, मनाला, त्या बुद्धीला आणि सगळ्या आपल्या वागण्याला. विविक्त सेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसहा ध्यानयोग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. आता मगाशी सांगितलं होता विवेक, विवेकाच्या नंतर आहे वैराग्य. ते वैराग्य असं मी आज आता हे कपडे घालणार, मी अमकंच करणार, अमक्या पाण्याने स्नान करणार किंवा गंगेनं स्नान करणार, म्हणजे वैराग्य येणार नाही. विविक्त सेवी, अगदी एकांताचं सेवन. विविक्त म्हणजे तिथं गर्दी नाही अशा ठिकाणी. सेवी म्हणजे त्याचं सेवन, म्हणजेच एकांताची आवड. लघ्वाशी हा मात्र महत्त्वाचा शब्द आहे. लघु अशी, कमी खायचे, मोजकं खायचे. अगदी रोज वाटतं. त्या गृहस्थानं 32 घास खायचे असतात, ब्रह्मचार्यांनी काय 16च खायचे, जे काय असतील ते त्या नियमानुसार. संन्यासाश्रमात तर अजून काहीच नाही. तर काल ध्रुवाचं जेव्हा आख्यान वाचत होते, ऐकत होते,
तुम्हाला माहिती आहे 5 वर्षाच्या मुलानं 3 तासानंतर काहीतरी एवढंसं फळ खाल्लं, नंतर 9 तासांनी, नंतर 3 दिवसांनी, म्हणजे 3-3 दिवस तो निराहार राहत होता. आपल्याला शक्य आहे का हो? काल एकादशी होती, अगदी सगळ्यांनी ठरवलं फक्त फलाहार करायचा, पण नाही, आपल्याला तो निभतच नाही. एक तर वय, डायबिटीज, ज्यांना ज्यांना काही त्रास असतील ते. पण विविक्त सेवी हे तर शक्य आहे, एकांतात राहणं. लघु अशी खा, पण थोडं, मग अगदी मोजकं खाल्लं, थोडंसं एवढंसंच केलं, पण तेवढंच खाल्लं, लघु अशी. आणि यत वाक काय मानस, हा. आणि नियंत्रणात काय काय ठेवायचे? वाक, यत म्हणजे नियंत्रणात, नियंत्रण, यमपासून यत हे बनलेलं आहे क्रिया विशेषण. वाक म्हणजे वाणी, काया म्हणजे शरीर, मानस म्हणजे मन. या 3 गोष्टी म्हणजे काया वाचा मन जे आपण म्हणतो ते, यांचं नियमन करणारा. आणि शेवटी ध्यान योग परहा, तो फक्त ध्यान आणि योग ह्याच्यामध्येच पर म्हणजे मग्न असतो. आणि नित्यम वैराग्यम समुपाश्रित, आणि त्यानं नित्य, हा जो साधक आहे हा नित्य, नित्यला फार अंडरलाईन आहे, वैराग्याच्या आश्रयाने राहतो. वैराग्य त्याला अगदी त्याचं भिनलेलं आहे अंगामध्ये, त्यामुळे वेगळं काही करावं लागत नाही. पण नित्य वैराग्य, नित्यम वैराग्यम समुपाश्रिता, या सगळ्या गोष्टीला नित्य हे आहे बरं का. पूर्वी 8वीला वगैरे जेव्हा बीजगणित शिकायचो तेव्हा कंसाच्या बाहेर ठेवायचा आणि मग आत सगळे हे करायचे, समान असतो तसा इथे नित्य हा समान आहे, आणि मग कंसात घाला विविक्त सेवी, लघ्वाशी, या सगळ्याला नित्य, शक्यतो नित्य. मग आता त्याच्यासाठी ज्ञानदेव कशा उभ्या देतात त्या फार सुंदर आहेत बघा. मला सांगा, सतत आपण एकटं राहू शकत नाही असं, कारण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, पण सारखा गोंधळ, गडबड हे आता ह्या स्थिर बुद्धीच्या माणसाला आवडत नाही. जास्त गोंधळ, गजबजाट नको. त्यापेक्षा शांत एकांत स्थळी परमेश्वराचं चिंतन करू असो, किंवा एखाद्या ग्रंथाचं चिंतन करणं असेल, काहीतरी चांगला विचार मनामध्ये ठेवून, किंवा भगवंताचं नामस्मरण, बस, बाकी काही नाही. तुमचं तिकडे काही चालू देत, आपण आपलं शांत राहायचं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि असा जो आहे तो आता या सिद्धीपर्यंत पोचलेला आहे, किंवा ज्याला सिद्धी प्राप्त झालेली. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळीया, अंगाचिया मांधिया एकलिया एकलेया. गजबजा सांडिलिया, मी सांगितलं तसं गजबज सांडली म्हणजे सोडून टाकली. वर्दळ नाही, गजबज, वर्दळ, गोंधळ, गडबड, गर्दी. मग हा कुठे राहतो? वसवी वनस्थळीया. त्याची वस्ती कुठे करतो तो? वनस्थळी, वनामध्ये वस्ती करतो. अगदी दाट, घनदाट वनामध्ये तो राहतो. अंगाचिया मांदिया एकलिया, आणि अंग म्हणजे अवयव. मांदियाळी, मांदिया शब्द ज्ञानदेवांना फार आवडतो, म्हणजे समुदाय, अवयवांचे जे समुदाय आहेत ते मात्र त्याच्याबरोबर असतात. ते काही आपल्याला असं म्हणता येणार नाही, मला एकांत हवा आहे, मी आजच्या दिवस 2 पैकी 1 हात काढून ठेवतो, 1 पाय काढून ठेवतो, 1 डोळा काढून, असं नाही. सगळा जो अवयवांचा समुदाय आहे तो मात्र त्याच्याबरोबरच असतो. आणि वनामध्ये तो एकटाच जातो. फक्त आपला देह म्हणजे तो न्यावा लागतोय सगळ्याला म्हणून, नाही तर एखादा म्हणलं असतं जाऊ दे, मी आता 2 दिवस मनाला इथे ठेवून जातो, बरं झालं असतं नाही का. पण ठेवणं म्हणजे काय, असं काढून नाही ठेवायचं, अंतरंगातनं त्या मनाचं उच्चाटनच करायचं, तसं करू शकतो. तशा अर्थी आपण एक एक गोष्टी कमी करू जातो. आता अजून काय तो बघा, एकलेया म्हटलं, आता पुढे म्हणतात शमदमादिकी खेळे, न बोलण्याची चावळे, गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू. आता हा कसा करतो? शम दम, त्याचे खेळ कुठले आहेत? शमदमादिकी खेळे, लहान मुलं जमली की वेगवेगळे त्यांचे खेळ चालू असतात. सांग फुलांची नावं सांग, सांग फळांची नावं सांग, मोठी जास्त सांगतील त्याला बक्षीस मिळेल,
असं वेगवेगळे खेळ मुलं खेळत असतात. किंवा हाताच्या काही खुणा करतात त्याच्यावरून ओळखा. किंवा हल्ली मोठे मोठे लोकसुद्धा एक शब्द देतात त्याच्यावरून ओळखा, कुठला चित्रपट असेल, कुठलं गाणं असेल, कुठला कवी असेल, असं एक 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 शब्दावरनं वगैरे ओळखण्याचे. पण हा कसला खेळ खेळतो? शम आणि दम. शम म्हणजे सांगितलेलं होतं अंतरेंद्रिय संयम. मन, बुद्धी, चित्त, ही अहंकार, ह्या ज्या सगळ्या अंतरेंद्रिय आहेत याचा पूर्ण संयम करायचा आहे. आणि दम म्हणजे ही आपली बाहेरची इंद्रिय सगळी, या सगळ्यांवर अगदी नियंत्रण ठेवून सुखानं क्रीडा करायची. म्हणजे त्याच्यामध्ये कुणाची लुडबुड नको, कुणाला वाईट वाटायला नको, अशा अर्थी ते सगळं अगदी सुखाने सहजपणे क्रीडा केल्यासारखं त्याला वागवायचे किंवा त्या गोष्टी अवलंबायच्यात. आपल्या अंगी बाणणं म्हणजेच खेळणं आहे त्याचं. आणि न बोलण्याची चावळे. आणि त्याचं बोलणं हे सुद्धा कसं असतं? काहीही न बोलणे, काहीही न बोलणे हेच त्याचं बोलणं असतं. काही जण म्हणतात ठीक, सगळे म्हणतात चला जरा बाहेर गाणी बिणी चालली तर म्हणतात ठीक जरा. आणि तो न बोलून सांगतो की मला इथेच एकांतातच राहू देत, मला काही सगळ्या गडबडीत यायचं नाही. आणि गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू. आणि गुरुपदेश आणि गुरूंची वाक्य याच्यामध्येच त्याचा सगळा वेळू म्हणजे वेळ, नेणे म्हणजे नेतो. म्हणजे सतत त्याच्या मनामध्ये गुरूंनी सांगितलेल्या वाक्यांचंच चिंतन असतं, त्याच्यामध्येच तो वेळ घालवत असतो, त्याच्याशीच तो मेळ धरत असतो. गुरुपदेश आणि गुरुवाक्य यांच्या चिंतनात सगळा वेळ निघून जातो. त्याला इतर कुठल्याही गोष्टींचं चिंतन करायलाच मिळत नाही किंवा करायला आवडतच नाही. खरंच सांगते, आता हल्ली असं उगाचच व्यर्थ बडबडी, व्यर्थ जा, खाणीपिणी करा, एन्जॉय करा, हा प्रकार नकोच वाटायला लागला आहे. रोजचं जेवढं आवश्यक आहे तेवढं, म्हणतात ना शरीरासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं खायचं. हळूहळू आपण हा संयम करायचा आहे. अजून तर काही सिद्ध पुरुष होऊ शकणार नाही आपण, पण त्या मार्गावर तर हे कशी करतात, कालक्रमण कसं करायचं, मार्गक्रमण कसं करायचं हे ज्ञानदेवांनी छान सांगितलेलं आहे. आणि अंगा बळ यावे, ना तरी क्षुधा जावे, काजिभेचे पुरवावे मनोरथ. आणि पुढेही सांगतात की आपल्या अंगी बळ तर असलं पाहिजे, शक्तीही प्राप्त व्हायला पाहिजे किंवा भूक शमवली पाहिजे, आणि जिभेचे चोचले थोडेसे पुरवले पाहिजेत. का जिभेचे पुरवावे? का पुरवायचे? म्हणजे जिभेचे चोचले म्हणून नाही पुरवायचे, पण आवश्यक तेवढं त्याला, जे षड्रसयुक्त आहार म्हणतो आपण, तो आवश्यक तेवढा द्यायचा आहे. म्हणजे अंगात शक्ती पण आली पाहिजे, बळही पाहिजे, आणि शक्ती प्राप्त व्हावी किंवा भूक शमावी, आणि जिभेचे चोचले पुरवावे थोडेसे. अगदीच तुम्ही दिवसभर लोक सारखंच घेऊन बसलेले असतात, काहीतरी येता जाता चालतं, ते नाही हा करत. हा अगदी मोजकं आवश्यक तेवढं खातो. आता काल सांगितलं त्या ध्रुवानी बोरं वगैरे फक्त फळं खाऊन राहत होता. एवढासा मुलगा, आपल्याला का नाही जमणार? आपण सुद्धा असं करायला हरकत नाही. भोजन करता विखी, ययातिही ते न लेखी, आहारी मिती संतोषी, मापन सुये. आता भोजन करताना काय करायचे ते पुन्हा सांगितले. करिता विखी म्हणजे करत असताना त्या विषयाच्या बाबतीत, ययातिही ते न लेखी, तो तिन्हींचीही मनामध्ये क्षिती बाळगत नाही. मग अशी जे सांगितले त्याची. आहारी मिती संतोषी, आणि आहाराचं मध्ये मात्र मिती म्हणजे नियंत्रणात, मोजका, त्याला संतोष होतो. मापन सुये, त्याचं मोजमाप करता येत नाही. कशाचं? संतोषाचं. काही जण बघा अगदी एक घास घेतात, बास म्हणतात, काय सुंदर झाले, त्याच्यातून त्यांची समाधान तृप्ती असते. आणि त्याच्या उलट दुसऱ्या पुढे ताट भरून ठेवलेलं असेल तर ते सगळं संपलं
तरी तो म्हणतो काय एवढ्यावरच भागवणार का. तर ही जी दोन टोकं आहेत हे आपल्याला ह्याचा बॅलन्स राखायचा, यातला मध्य साधायचा. की अगदी लघवाशी म्हटले तर अगदी एका घासानेच पोट भरेल असं नाही, पण मोजके मिताहार 2-4 घास. आयुर्वेद तर सांगतो मिताहार हिताहार. किती वेळा आहारावर तर अख्खं एक प्रकरण झालेलं मोठं 300 पानी किंवा पुस्तक झालं असतं त्याचं फक्त आहारावर. आणि हेच या सगळ्या ग्रंथांमधली जर ही आहाराची एकत्रित केली तर खूप म्हणजे अर्थात ते करायचं म्हणजे काय की ते समजून घ्यायचे, आपल्याला त्याचा अर्थ समजून त्यानुसार वागता आलं पाहिजे. बरं. भोजन करिता विखी यातीही ते न लेखी. म्हणजे शक्ती आली पाहिजे, इंद्र बळ आलं पाहिजे. ही ओवी सर्वसामान्यांसाठी लिहिली असेल ज्ञानदेवांनी. आणि जिभेचे का पुरवायचे चोचले असं ते विचारतायत. मग हा काय करतो तर भोजन करताना आवडीनिवडी पाहत नाही, थोड्या आहाराने संतुष्ट होतो आणि त्याच्या संतोषाचं कोणी मोजमापच करू शकणार नाही, इतका तो संतुष्ट असतो. अशनाचे निपावके हारपता प्राणू पोखे याची भागू मोटके अशन करी. आणि ज्या वेळेला पावक म्हणजे अग्नी, जठराग्नीतला जो आपला शरीरातला जो अग्नी आहे, वैश्वानर अग्नी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पच्छाम्यन्नं चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न खा भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर जठराग्नी एकदा प्रदीप्त झाला की त्याला अन्न हवं असतं, आणि जर आहार घेतला नाही तर मात्र प्राणनाश होतो. हारपता प्राणू पोखे म्हणजे त्याचं पोषण होत नाही, पोखे म्हणजे पोषण होत नाही. याची भागू मोटके अशन करी. आणि म्हणून तो जठराग्नी शांत करण्यासाठी आणि देहाचं रक्षण करण्यासाठी, प्राणाचं रक्षण करण्यासाठी मिताहार अगदी मोजकं जेवण, मोटके मोजकं जेवण, बेताचं अन्न तो ग्रहण करतो. मोजून घेतात बघ, काही जण अक्षरशः मोजून घेतात. आता आम्ही रामायणाचं एवढं कार्य करत होतो ना, तर त्याचे जे सगळे मुख्य प्रमुख होते, अध्वर्यू म्हणा, त्यांनी सगळा प्रकल्प हाती घेतलेला होता. त्यांची आत्ता एकदम आठवण आली मला की शरद कुबेर म्हणून बरेच जणांच्या परिचयाचे असते. एक ठराविक वयामध्ये ठरवूनच घ्यायचं. मला त्यांचं इतकं आवडलेलं आहे की असे जर सगळेच लोक वागायला लागले तर बाईला जे वाढणं कार्यक्रम असतो, करणं पण आहे पुन्हा वाढणं पण आहे. नाही तर हल्ली बप्पे तिथे जायचं आणि भरपूर घ्यायचं, एकदा घ्यायचं, दोनदा घ्यायचं आणि टाकून द्यायचं. तर ते नाही, एकदाच ताटात घ्यायचं, मर्यादित आहार. एकदा जेवढं घ्याल, भले कितीही भाजी चांगली आहे म्हणून पुन्हा मागून नाही घ्यायची, पक्वान्न आहे म्हणून 2 वाट्या नाही घ्यायच्या, आणि नाही आवडलं म्हणून टाकायचं मुळीच नाही. जे अन्न आहे ते आपण म्हणतो ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्माची उपमा आहे त्याला. तर तसं ते मोजकं अन्न अगदी नमस्कार करून लोक जेवण करतात, ग्रहण करतात, आणि त्यात तृप्ती होते. तर ही जी त्यांची तृप्ती आहे ना, ती महत्त्वाची. आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगण घाली निद्रालस्यान मोकली आसन तैसे. ही कुलवधू तर त्यांना फार आवडलेली आहे, पतिव्रता सती. किती वेळा उदाहरण देतात की कितीही एखाद्या सतीची, पतिव्रतेची, कुलवधूची परपुरुषानं आशा धरली, अभिलाषा धरली, आसक्ती धरली, तरी ती चारित्र्य संपन्न कुलवधू म्हटलेलं आहे. तर ती चारित्र्य संपन्न स्त्री आपला देह परपुरुषाला कधीही अर्पण करत नाही. आणि तशीच निद्रा आणि आळस किंचितही उद्भवल असा म्हणजे ती व्यक्ती असा तो कधीही आहार जास्त घेणार नाही. म्हणजे कुलवधूप्रमाणे आचरण पाहिजे, नियंत्रणात पाहिजे, आणि निद्रा आणि आळस या दोहोंवर पण मर्यादा घातली पाहिजे. हरिपाठामध्ये पण या 4 गोष्टी मला सांगायच्यात, तर त्या आपण उद्याला सांगूयात. म्हणजे या सगळ्या गोष्टीवर सगळ्याला नियंत्रणात ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर स्वरूपानंद काय म्हणतात बघूया.
आणिक सांगती जेथे नाही कोणी, राहे ऐशावनी एकलाच. शमदमादिक हाची त्याचा खेळ, न बोलणे बोल एची त्याचे. सद्गुरु वाक्याचे करिता मनन, तयानुरे भान काळाचेही. अंगी यावे बळ क्षुधा व्हावी शांत, जिव्हा मनोरथ पुरवावे. तीनही या गोष्टी लेखिना साचार, सुखे अल्पाहार घेई जिव्हा. जठराग्नी प्राण घेई नाही रोन, भक्षितो अल्पान्न एवढेच. परपुरुषाच्या होईना स्वाधीन, कुलवधू जाण इच्छिलीही. तैसे नये होऊ निद्रालस्याधीन, म्हणून या अन्न अल्पभक्षी. आता पुढच्या ओव्या बघूया. पाहिलं खरंच की आपण अल्पाहार घेतला ना की झोप येत नाही, आळस येत नाही. आणि ते जर जरा 2 घास जास्त झाले की ते सगळं माणसाला व्यर्थ वेळ. म्हणून एक संस्कृत सुभाषित आहे, आत्ता उगाचच आठवलं. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां, व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा. हा जो मूर्ख मनुष्य असतो किंवा असा जो मनुष्य असतो तो निद्रा, कलह आणि व्यसन या 3मध्ये घालतो, वेळ आपला घालवतो. आणि जो चांगला काव्यशास्त्र विनोदन धीमताम, जे बुद्धिमंत लोक असतात हे असे, ते काव्य, शास्त्र आणि विनोद. काव्य म्हणजे हे सगळ्या प्रकारचं काव्य, शास्त्र आणि विनोद. विनोद म्हणजे व्यर्थ विनोद नाही, मनाचं रंजन करणारी गोष्ट, परमात्म्याचे चिंतन, यातच तो वेळ घालवतो. आता अजून 1-2 ओव्या होत आहेत का बघूया. दंडवताचे निप्रसंगे भुई हनंग लागे, वाचोनियेरने घेरा भस्य तेथ. आता काय म्हणतायत की दंडवत, कुठलीही जी व्यक्ती असेल आदरणीय, मग सद्गुरू असतील, परमेश्वर असेल, या व्यक्तीला दंडवत म्हणजे साष्टांग प्रणिपात. त्या प्रसंगी सुद्धा त्याचं शरीर काय होतं, भुई हन अंग लागे, तेवढ्यापुरतंच त्याचं भूमीला अंग लागतं. बघा काय दिलेलं आहे, त्या वाचूनी येरण ओघे राभस्य तिथं. त्या व्यतिरिक्त लोळत पडण्याचं त्याला ठाऊकच नसतं, किंवा लोळत पडण्याचा अविचार तो करतच नाही. शिकून घ्या याच्याकडनं. म्हणजे फक्त दंडवत घालण्यासाठी सांग टेकायचे, बाकी शांत म्हणजे लोळणं आणि आराम हा त्याला माहितीच नाही. नेहरूंचं वाक्य होतं, आराम हराम है. ते लहानपणी फार बिंबलं होतं, आवडलं होतं. आपण लोक म्हणतात तो थोडं आता या वयात विश्रांती घ्यायची, आराम करायचा. आराम म्हणजे काय, सगळं सोडून द्यायचं आणि फक्त लोळत पडायचं. तसं नाही. पुढं त्यांनी सांगितलं, देह निर्वाहा पुरते, संपतच आले. रहाटची हाता पायाते, किंबहुना अपैते सबाह्य केले. मग या शरीराचा निर्वाह होण्यापुरताच हातापायांना श्रम द्यायचा. आणि त्या साधकाचं मन, शरीर आणि इंद्रिय ही सगळी त्यानं स्वतःच्या ताब्यात ठेवलेली असतात. किंबहुना अपैते सबाह्य केले म्हणजे त्यानं सगळ्या गोष्टी ह्या स्वाधीन ठेवलेल्या असतात. अपैते केले म्हणजे स्वतःच्या नियंत्रणात ठेवलेले असतात. मन, शरीर आणि इंद्रिय या सगळ्याला त्यांनी ताब्यात ठेवलेलं असतं. आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखोने दिवेरा वीरा, तेथे ते के वागव्यापारा अवकाशू असे. आणि मग त्यानं आपल्या अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या कुठल्याही मनाचा उंबरा त्यांनी कधी ओलांडलेला नसतो. म्हणजेच मनाचा उंबरठा तो पाहूच देत नाही. वृत्तीसी देखो ने दिवीरा, तो पाहतच नाही, मग मनाच्या वृत्तीकडे लक्षच देत नाही. म्हणजे संकल्प विकल्पापर्यंत येऊच देत नाही मनाला. आणि मग वाणीच्या व्यवहाराचा अवकाश कुठं असणार. तेथे के वाग व्यापारा, मन जर ताब्यात आहे तर वाणी कुठे व्यर्थ बडबड करणारच नाही. वाणीला सुद्धा काहीही
थारा द्यायचा नाही. भूमीवेरी टेकी तेव्हाची निजांग, वंदन साष्टांग करी जेव्हा. परिया विचारे राहे ना लोळत, होनी सुस्त निद्रा आलसे. शरीर निर्वाहा पुरता साचार, इंद्रिय व्यापार चाले त्याचा. काय सांगू फार देह मनाधिक, वश केली देखत ऐसी त्याने. मनाकडे वृत्ती पाहे ना ढुंकून, बोलणे कोठून मग तेथे. इतकं मनाला नियंत्रणात ठेवायचे की सगळं आपोआप बरोबर मनुष्य त्या ठिकाणी शांत राहील. आणि असं व्यर्थ मनालाही फिरू द्यायचं नाही आहे, कुठल्याच हालचाली जास्त करायच्या नाहीत. असा हा विविक्त सेवी लघवाशी आपल्याला श्लोक लक्षात ठेवायला चांगला आहे आजच्या दिवसासाठी. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू